शेतकरी आणि शेतकरी संघटनेच्या लढ्याला अखेर यश आलेलं असून कांद्यावरील 20% निर्यात शुल्क हटवण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतल्याचा आपण पाहू शकताय। तर यानंतर आपण कांद्याचा आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगाव बाजार समितीमध्ये या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपला कांदा या ठिकाणी आणलेला आहे। आज आपण जर बघितलं तर गेल्या आठवड्याच्या तुलनेत कांद्याच्या बाजारभावाला ब्रेक जरी लागला असेल, मात्र अल्पशी एक 50 ते 100 रुपयांची कांद्याच्या बाजारभावात वाढ झालेली आहे। मात्र केंद्र सरकारने हा निर्णय घेण्यासाठी फार उशीर केल्याचा जो आहे तर तो आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहेत। आणि आज जर बघितलं तर लाल कांद्याची आवक जी आहे तर संपुष्टात आलेली आहे। कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी 1000 ते 1200 रुपये प्रति क्विंटल दराने कांद्याची विक्री केलेली आहे। आज रोजी या बाजारभावातून उत्पादन खर्च सुद्धा निघत नसल्यामुळे याचा जो विक्री झालेला कांदा आहे तर याच्यावर किमान 500 रुपयाच्या जवळपास अनुदान द्यावं आणि जो काही उन्हाळ कांदा आता विक्री होणार आहे तर या कांद्याला सुद्धा अनुदान द्यावं अशी मागणी जी आहे तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केलेला असल्यामुळे आता केंद्र सरकार ह्या मागणीजवळ काय विचार करतं याकडे आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे। आज लासलगाव बाजार समितीमध्ये 350 ते 400 वाहनातून कांदा विक्रीसाठी आलेला होता। ह्या कांद्याला जास्तीत जास्त 1700 रुपये तर सरासरी 1300 ते 1400 रुपये, कमीत कमी 800 रुपये इतका बाजारभाव मिळाला आहे। उमेश पारिक, TV9 मराठी, लासलगाव, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।